जनरली खाली येताना गाडीचा 50 किंवा 60 असतो, तर लोकांना ते सवय असते. पण जेव्हा वरच्या रॅकवर ठेवलेल्या बॅगावर खाली यायला लागल्या आणि जे रोजचे प्रवासी असते अवस्था, त्यांना समजलं अरे बाबा आज कुठल्या तरी भलत्याच वेगाने गाडी चालली आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणालात की 2 रूल जे असतात त्याच्यामध्ये जी गॅप असते त्यात एक प्लास्टिकचं कोटिंग टाकलं, प्लास्टिकचं कोटिंग असतं, प्लास्टिकचं कोटिंग असतं त्यामध्ये. प्लास्टिकचं कोटिंग असतं, तेव्हा ते दोन्ही आयसोलेट राहतात आणि Isolate जेव्हा त्याच्यावर चाक येतं तेव्हा ते दोन्ही सर्किट पूर्ण होतं. आणि ते सर्किट पूर्ण झालं की तो सिग्नल लगेच लाल होतो. WL विसल फॉर लेवल क्रॉसिंग आणि सिटी फॉर फाटक. सिटी फॉर फाटक. मला माझ्या मोठ्या साहेबांनी पण सांगितलं, बोला तुला येतं ठीक आहे, पण तू यांच्यामध्ये काम करायला जायचं नाही. बरोबर. म्हणजे तुला ते लावतील कामाला आणि स्वतः निघून जातील पळून जातील कुठे. कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी एवढं सुंदर म्युझिक. अजून त्याच्यामध्ये अजून एक ते गाणं आहे, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी झाडी घनदाट, सांगाचे डोळा दिसता कसो खंडाळ्याचो घाट. प्रशांतजी, आपला संपर्क जो झाला तो फेसबुकच्या माध्यमातून झाला. फेसबुकला तुमचं स्वतःचं पेज पण आहे की ज्याच्यावरती तुम्ही रेल्वे, तुमचा अनुभव, तुमचा 36 वर्षाचा प्रदीर्घ प्रवास याच्याबद्दलची सगळी माहिती, किस्से तुम्ही त्याच्यात टाकता. इंद्रायणी एक्सप्रेसचा किस्सा आता आपण जो ऐकला संक्षिप्त स्वरूपात, तो त्याच्यामध्ये सरांनी त्या पेजवरती अगदी विस्तृत प्रमाणामध्ये लिहिलेले असे बरेचसे किस्से पण त्या तुम्हाला पेजवरती वाचायला मिळतील. फोटोज काही सरांचे बघायला मिळतील. तर त्या पेजबद्दल काही सांगाल? हो नक्कीच. मध्यंतरी मी माझ्या मुलीकडे 1.5 महिना आयर्लंडला राहायला गेलो होतो. तर इथे माझे बऱ्यापैकी व्याप होते, म्हणजे गोशाळा म्हणा किंवा रिसॉर्ट म्हणा, आणि नोकरी अशी कायम धावपळीची केल्यानंतर तिथे दिवसभर करायचं काय, हा मोठा प्रश्न होता मला. काही गेलेले मित्र जे होते त्यांनी मला सांगितलं, अरे बरं तू तर वेडावून जाशील, तिथे तुझ्यासारखं एवढं बिझी होऊन तिथे काय करणार काय. तर तेव्हा मी थोडा मेंटली प्रिपेअर होऊन गेलो होतो की बाबा म्हटलं आपण थोडंसं जेवढं आपण एवढं नोकरी केली आहे, तर जे काय चांगले वाईट किस्से आपल्याबरोबर घडले असेल तर ते लिहिण्याचा प्रयत्न करूया. आणि तशी मी सुरुवात केली आणि असं ठरवलं होतं, म्हटलं 15-20 भाग लिहून बघू, जसा डेली सोबत येतात आपल्या सिरियलचे तसे मी सुरुवात केली आणि जवळपास 131 भाग मी लिहिले आहे आणि ऑलमोस्ट रेग्युलर लिहिले, एखादाच दिवसमध्ये खंड पडला असेल. तर 15-20 भाग झाल्यानंतर मी लोकांना विचारलं, बाबा तुम्हाला जे लिहितो मी ते आवडलं का वगैरे, नाही थांबूया आपण आता, उगाच कोणाला कंटाळवणं करण्यात आहे. तर नाही म्हणे काका, तुम्ही 100च नाही म्हणे, तुम्ही 1000 भाग पण लिहा, पण तुम्ही आम्हाला सवय लावली आहे बाबा, संध्याकाळ झाली की अरे काकांनी पोस्ट केली की नाही पोस्ट केली, आम्ही बघत असतो तुमची वाट, तुमच्या पोस्टची. तर त्याच्यामुळे मी ते त्या लिखाण सुरू केलं. माझं प्रशांत परोजे नावानेच पेज आहे आणि किंवा हॅशटॅग फ्रॉम ड्रायव्हर सीट म्हणून असं मी त्याला हॅशटॅग केला, त्याच्यावर तुम्हाला सगळे भाग बघायला मिळू शकतील. प्रशांतजी, 36 वर्षाचा कालखंड खूप मोठा कालखंड आहे, म्हणजे 3 तप म्हटलं तरी चालेल. हो. तर साहजिक आहे की तुमचा अनुभव म्हणजे मालगाडी असेल, EMU असेल लोकल, किंवा मेल एक्सप्रेस असेल, मालगाडी असेल, वंदे भारत आता हल्लीच्या गाड्या असतील, तर तुम्ही कुठल्या कुठल्या रूटवर आत्तापर्यंत गेलात आणि कुठल्या कुठल्या गाड्या तुमच्या हाताखालनं गेल्या? काही काही लोक अगदी प्राऊडली सांगतात, अरे मी ही 4 व्हीलर चालवली, ही 4 व्हीलर चालवली. पण तुमच्याकडे व्हीलचा काही तोटा नाही, भरपूर व्हील्स तुमच्याकडे. तर असं तुम्ही कुठल्या कुठल्या रूट म्हणा किंवा कुठल्या कुठल्या गाड्या अशा ज्या काही ठराविक अशा वेगवेगळ्या गाड्या आहेत की ज्याचं जास्त नाव आहे, प्रसिद्ध गाड्या, ट्रेन्स, कुठल्या कुठल्या तुम्ही गाड्या चालवल्या? जेव्हा माझी अपॉइंटमेंट झाली तेव्हा आम्ही इनिशियली तर समजा कोळशाच्या इंजिनवरच आलो होतो. कोळशावरून आम्ही डिझेलवर होतो. डिझेलवर आल्याचा फायदा हा झाला की मुंबई डिव्हिजनमध्ये साधारणतः जिथे जिथे रेल्वेचा रूळ जातो त्या अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो. म्हणजे काही ठिकाणं असं की ती लोकांना माहिती पण नसतं किंवा माहितीची गरज पडते. उदाहरण आपल्याजवळ म्हणजे अंमरनाथची ऑर्डिनन्स फॅक्टरी, तर तिथे आतमध्ये आपला ट्रॅक गेलेला आहे, तिथपर्यंत आम्ही तिथे स्टँडिंग इंजिन आम्ही जायचो. किंवा थळवाशेचा आपला एक मोठा प्रकल्प आहे युरियाचा, तिथे फक्त मालगाडीच जाते, RCF ज्याला राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर. त्याच्याच बाजूला आता आपलं नवीन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणून झालं आहे, JNPT म्हणतात त्याला, किंवा एक मिलिटरीचं ठिकाण आहे उरण म्हणून. अशा ठिकाणी म्हणजे जिथे रेल्वेचा रूळ जातो मुंबई डिव्हिजनमधला, तिथे प्रत्येक ठिकाणी मी गेलो आहे. कुठली जागा नव्हती की जिथे किंवा सायडिंग म्हणा किंवा काय असेल ते तिथे गेलो नाही म्हणून. तसंच एक नवीन आता जे आपलं झालं आहे ट्रान्स हार्बर म्हणतो आपण त्याला, तिथे एक मोठं गोडाऊन होतं FCIचं. तेव्हा लोकलवर कुठल्या पण सुरू होतं, त्या गोडाऊनच्या ओपनिंगला पण मी पहिली मालगाडी घेऊन गेलो तिथे, म्हणजे अशी गव्हाणी भरलेली. तर आणि आता दुसरा प्रश्न म्हणजे कुठल्या गाड्या चालवल्या, तर आमच्या मुंबईमध्ये काय थोडं पहिलेपर्यंत म्हणा किंवा आपले थोडं म्हणजे सरकारी हे असतं की बाबा प्रत्येक रेल्वेच्या अर्थसंकल्पाला अशा नवीन नवीन गाड्यांची घोषणा होते.
बाबा या वर्षीपासून ही गाडी सुरू झाली, ती गाडी सुरू झाली, अशा कमीत कमी 5-10 तरी गाड्या वाढल्या. गाड्या तर वाढल्या ठीक आहे, पण त्या गाड्या चालवणारे माणसं कधीच नव्हते वाढत. तर त्याच्यामुळे आमच्याकडे मेलवर जेवढ्या वॅकन्सी आहेत त्या कधीच भरल्याच नव्हत्या जायच्या. त्याच्यामुळे आता कायम अर्ध्या गाड्या तरी जेव्हा आम्ही मालगाडीवर असायचो तर मालगाडीतले जे सिनियर लोक असायचे जे ड्यू फॉर नेक्स्ट प्रमोशन आहे, तर त्या लोकांना स्क्रीनिंग करून म्हणा किंवा प्रॉपर ट्रेनिंग देऊन ती आम्हाला गाडी चालवायला मिळायची. तर मुंबईतली आमच्या वेळेला सगळ्यात प्रसिद्ध गाडी म्हणजे एकदम जिन्यान म्हणजे डेक्कन क्वीन, दख्खन की राणी. त्याला काही पर्याय नव्हता. आणि त्याला म्हणजे अगदी कडक सूचना होत्या की ती फक्त प्रॉपर मेल ड्रायव्हरलाच द्यायची. पण शेवटी माणसं आहेत, कुठला माणूस कधी आजारी पडेल, कधी ॲडमिट होईल लास्ट मोमेंटला, किंवा इव्हन तो मुंबईतनं पण घेऊन गेला पण तिकडनं जे टेकन घेऊन तिथे तो आजारी पडला. तर मला तरी वाटत नाही की आजपर्यंत कोणी ऐकलं की बाबा ड्रायव्हरसाठी कुठली गाडी कॅन्सल झाली आहे. रेल्वेबद्दल बोलतोय मी. तर त्याच्यामुळे अशा वेळा एकदा मला फ्ल्यूकमध्ये म्हणा किंवा आता ड्रायव्हर त्या काकांची तब्येत अचानक बिघडली पुन्हा रनिंग रूमला असताना, आणि त्यांच्यानंतर दुसरा माणूस कोण तर बाबा मी होतो. माझ्यानंतर पहिलं तर सगळेच मालगाडीचे ड्रायव्हर होते, त्यामुळे ते मला दिल्या गेली. आणि माझ्याबरोबर एक ऑफिसर पण आला म्हणजे ज्याला लोक म्हणतात, म्हणजे त्यांच्याबरोबर म्हणा किंवा ते माझ्याबरोबर आले की कोणीतरी पाहिजे बाबा जाऊ. तर ती डेक्कन क्वीन गाडी जी पण मालगाडीच्या ड्रायव्हरला कधी मिळत नव्हती ती गाडीसुद्धा मला चालवली. डेक्कन क्वीन, गीतांजली, आणि सगळ्यात म्हणजे त्या काळच्या सगळ्यात म्हणजे त्याला म्हणतात ना प्रीमियर गाड्या किंवा प्राईम म्हणतात त्या, ती असायची. त्यामध्ये एक हावडा मेल असायची, पंजाब मेल असायची. या गाड्यांचा खूप म्हणजे वजन होतं किंवा अरे बापरे ती गाडी म्हणलं की लोक म्हणजे सगळे त्याच्यावर सगळ्यांचं बारीक लक्ष आहे. प्रॉपर रेल्वे बोर्डपासून सगळ्यांचं लक्ष, बाबा कुठे पण एक मिनिट लॉस व्हायला नको, किंवा झाला तर त्याचा नक्की क्लरिफिकेशन नको की बाबा का लॉस झाली. अशा सर्व गाड्या मला चालवायला मिळाल्या नशिबाने. फक्त एक थोडी गुरगु वाटली की मला वंदे भारत चालवायला नाही मिळाली. गाडी आली 21 साली किंवा थोडी अगोदर आली असेल, पण तोपर्यंत मी घाटामध्ये होतो. आणि घाटामध्ये मी थोडा व्यवस्थित सेटल झाला त्यामुळे मी तिकडनं पुढचं प्रमोशन घाटांना मेलवर यायचं असं, पण मी मेलवर नाही. म्हणजे त्याच्यामुळे ती एक गाडी वंदे भारत जर सोडली तर बहुतेक मी सगळ्या ॲक्च्युली वंदे भारत पण खूप अगोदर आपल्याकडे आली असती, पण सरकारी ढिसाळपणा म्हणा किंवा सरकारी काहीतरी त्यांचे प्रिन्सिपल असतात, त्यांचा विषय होता की ती गाडी बाहेरून आणायची आणि आपल्या इथला एक माणूस तयार होता, त्याच्याकडे पूर्ण ब्लूप्रिंट तयार होती. अशी गाडी आपल्याला त्यांच्यापेक्षा कमी किमतीत भरू शकते. तर त्यांना आपल्या आता जे विद्यमान रेल्वे मंत्री आहेत त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि थोडक्यात मला एक प्रकारचा चान्स दिला. हो ठीक आहे, आपण 100 कोटी पाण्यात घालू असं गेले म्हणून. पण त्यांनी जी गाडी बनवली वंदे भारत, त्या गाडी आज आपण एक्सपोर्ट करतो आहोत. आजपर्यंत आपण फक्त इंजिन म्हणा एक म्हणा ते फक्त आपण बाहेरून आणायचो. आता आपण पहिल्यांदा इंजिन आणतो, आपण अख्ख्या ट्रेन आपण आज एक्सपोर्ट करतो. इथपर्यंत आपली प्रगती झालेली आहे. म्हणजे वंदे भारत खूपच छान आहे एकदम. वंदे भारत आणि आता काही लोकांना वंदे भारतला आता जेव्हा गाठात त्याला पाठीमागे इंजिन पण लागत नाही. वंदे भारत आणि लोकलमध्ये फरक काहीच नाहीये. तेच मला ऍक्च्युली तुम्हाला विचारायचं होतं की वंदे भारतला सुद्धा पेंटोग्राफ 3 किंवा 4 असतात. 3 किंवा 4, लोकलला पण 3 किंवा 4 असतात. 9 डबे झाले 3 असतात आणि 5 असतात. वंदे भारतचं जे क्लासिफिकेशन आहे किंवा त्याचं जे ग्रेडिंग म्हणतो त्याला पण ते EMU असंच म्हणतात. EMU म्हणजे काय, इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट जे आपण लोकलसाठी वापरतो, आपण सेम प्रकार आहे. फक्त त्याला म्हणजे म्हणतात ना ॲडव्हान्स व्हर्जन. फक्त त्याला लोकल डब्यांच्याऐवजी मेल ट्रेनचे डबे जोडले गेले आहेत. एरोडायनेमिक शेप पण कारण स्पीड जर तुमचा जेवढा तुमचा जास्त स्पीड होतो तेव्हा समोर येण्याचा हवा असतो ना ती तुमचा स्पीड कमी करतो. ते म्हणजे ह्या खूप म्हणजे इंजिनिअरिंगच्या गोष्टी झाल्या त्या. पण ज्या सुपरसोनिक इंजिन म्हणा किंवा बुलेटिन म्हणतात तर त्याला तर ते लागतच लागतं, नाही तर ते हवेच्या दाबाने सुद्धा तुमचा स्पीड कमी होऊ शकतो. तर ते टेक्निकली त्या गाडी बनवली गेलेली आहे आणि प्रचंड म्हणजे खरोखर ॲडव्हान्स. त्यात काय फारसे फेल्युअर वगैरे काय आले नाहीत. आता काही लोक आता शेवटी ते मेकॅनिझम आहे. एखादी समजा जनावर तुमच्या जर गाडी खाली आलं तर तो कुठल्या तरी पार्टला हिट करणार, त्याच्यात संबंधित दुसरा पार्ट त्याच्यावर नॉन रिस्पॉन्ड म्हणतात तो अपघात झाला. पण मुळात जी गाडी जेव्हा ती रोडवर आणली गेली तेव्हा ती 99% फिट होती. त्यात म्हणजे खरोखर दुसऱ्या की आपण मेड इन इंडिया म्हणतात ना, त्या गाडीचा मला अभिमान आहे की मेड इन इंडिया गाडी अशी पण असू शकते जी आपण फक्त सिनेमामध्ये स्वित्झर्लंडचं शूटिंग युरोप अमेरिकेत बघायचो तसं नाही. आणि आपल्या रेल्वे मंत्र्यांचा इंटरव्ह्यू मी पाहत होतो अश्विनी वैष्णवांचा. त्याच्यामध्ये तुम्ही आत्ता जो उल्लेख केला जनावरांचा, त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक सांगितलं की कुठलं जनावर अडकलं किंवा कुठलाही जर काही इम्पॅक्ट झाला तर जे पुढचे जे 2 पार्ट आहेत एरोडायनेमिक, दोज पार्ट्स आर सपोज टू ब्रेक. ते जर का तुटले नाही तर गाडीला नुकसान होईल. म्हणजे लोकांनी तो जो भाग होता तुटलेला, ही बघा आपली वंदे भारत म्हणून त्याचं बनवून त्याचे रील केले की बघा काय क्वालिटी आहे. त्यावेळेला त्यांनी क्लिअरली हेच सांगितलं की तो जर का तुटला नाही तर त्याचा इम्पॅक्ट गाडीला जास्त असतो. तो तुटल्यामुळे तो इम्पॅक्ट सहन करतो आणि तो ब्रेक होतो की ज्याच्यामुळे गाडी आपली हे राहते, व्यवस्थित सुरक्षित राहते.
त्याच्यासाठी पहिल्यांदा ना एक रेल्वे इंजिनच्या समोर होता जाळीचं अशी हो, खाली. जाळी असायची, त्याला म्हणतात केटल गार्ड. पेट्रोल गाड केटल गार्डचा उद्देश हा की बाबा कुठलं जनावर आलं तर ते बाहेर फेकलं जावं. बाहेर फेकलं. पण तुमची जर गाडी स्पीडमध्ये असेल तर ते बाहेर फेकल्या जाईल, नो डाऊट. पण तुमची जर गाडी कमी स्पीडमध्ये असेल तर ते फेकल्या जात नाही, ते उलट गाडीच्या खाली आहे. खाली येतात, स्पीड कमी त्याबद्दल घडलेला एक किस्सा सांगतो. खूप म्हणजे म्हणाल तर चांगला आणि म्हणलं तर दुर्दैवी पण म्हणता येईल आपल्याला. जेव्हा आम्ही दिवा पनवेल सेक्शनला काम करायचो, दिवा पनवेलला एक दुपारी पनवेलवरून दुपारी 1 वाजता गाडी सोडायची, पनवेलवरून दिव्यासाठी यायची. तर अक्षरशः ती गाडी रिकामी असायची, पण ती 4 वाजता ठिकाणं दिवावर सोडायची, तेव्हा तेवढ्या रीती तो एमटी चालवायची, लोकांकडे चालवला. तर ती गाडी कळंबोलीला येता येता प्लॅटफॉर्मच्या एंडीला आपण गाडी थांबणं म्हणून तो स्पीड कमी होता. नेमकी ती बाजूला एक म्हैस होती, ती म्हैस आली आणि समोर त्या ट्रॅकमध्ये आली. आता या साईडला प्लॅटफॉर्म आहे आणि म्हशीला आपण म्हणतो म्हशीला तशी पण ती एवढ्या डल असतात की त्या जोपर्यंत तुम्ही तिला ठोस पाण्यात पण ती मागे वळून पण बघणार नाही की बाबा माझ्या काय आलं. तर ती नेमकी आली आणि ती आमचे दिवाबंधूला तेव्हा ते छोटे इंजिन होते, WS पूर्ण, काही लोक त्याला पप्पू इंजिन म्हणतात, खडखड ते छोटे इंजिन. ती आली आणि नेमकी असं झालं की ती इंजिनच्या खाली गेली आणि जवळपास लिटरली ते म्हणजे चाका 1-2 इंच असे वरती आले त्या म्हशीच्या वजनामुळे आणि म्हैस जिवंत आहे. त्याच्यामुळे एवढा विचित्र प्रसंग घडला की आता काहीच करता येत नाही. कारण ते काय झालं, त्या आता ते म्हशीचे ते रक्ताबरोबर ते जी चरबी वगैरे पण येते ना बाहेर, तर ते चरबी आल्यामुळे ते ट्रॅक आहे ना तो जागेवर फिरायचा. आता ड्रायव्हरने प्रयत्न केला बाबा आपण मागे घेऊ, म्हणजे ती म्हैस समोर येईल तर आपण हिला बाहेर टाकू, पण ते चाकं जागच्या जागीच फिरायला लागले. कारण त्या रक्त माझा एवढा चिखल झाला होता, ग्रिपच नाही मिळाली, ती चाकांना ग्रीपच मिळत नव्हती ना. आणि ते पाणी म्हणा किंवा त्यातली तर म्हणा ती चाका त्या खाली आली, ती म्हणजे आपण ॲसिड दिलं की चाका सगळे जागेवर खडखड फिरायचे आणि ती म्हैस त्या आवाजाने अशी हादरायची. तर इंजिनला अजून तो धक्का बाबा असं भीती वाटायला की ते इंजिन चाकाचं खाली यायचं. ती बिचारी म्हैस आणि जिवंत होती खूप, आणि ती जिवंत त्यामुळे मग बाजूचे ते गँगमध्ये सगळे बोलवले. म्हणजे एखाद्या जीव घेणे किती दुःखदायक असू शकतं तो प्रसंग. आणि मी त्या इंजिनमध्ये मागे झोपलो होतो, मी घरी चाललो होतो, सुटलो होतो. मला म्हटलं 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं कार म्हणून मी बाहेरून बघितलं तर अरे असं झालं. मग जेवढे रेल्वेचे कर्मचारी किंवा जेवढे अजून सगळ्यांना बोलवा बाबा आता काय करायचं. मग शेवटी गँगमधून आले 2-4 आणि म्हणतात ना तिला खरोखर म्हणजे मारलं त्या म्हशीला. एवढं मला आता म्हणजे सांगताना पण मला वाईट वाटतं की आपण आता कोणाला जीव घेऊ शकतो. कारण पर्यायच नव्हता दुसरा शेवट. कारण ती सारखी अशी म्हणजे अशी व्हायची अशी हादरायची. तर ते मग तिला कसं तरी 2-4 तुकड्यामध्ये तिला बाहेर काढलं त्या लोकांनी. खूप म्हणजे असा प्रसंग कधी कोणावर बघायला येऊ नये असा प्रसंग होता. प्रशांतजी, मला तुम्हाला तेच अजून एक म्हणजे असा नाजूक प्रश्न आहे खरं तर हा, की बऱ्याचदा आपण बातम्यांमध्ये बघतो, आता तुम्हाला विचारताना पण माझ्या अंगावर शहारा येतोय, पेपरमध्ये वाचतो की रोजच्या रोज कित्येक लोक गाडी खाली येतात, चिरडून मारतात. मुंबईसारख्या ठिकाणी तर जास्तच, कारण लोकल त्यांच्या अंगावरनं जाते. आपण जर का स्वतः गाडी चालवत असू आणि त्यावेळेला जर का अशी कुठली घटना घडली तर त्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होतो का? आणि मग त्यातनं त्या धक्क्यातनं म्हणजे तुमच्या बाबत असा कुठला आहे का किस्सा, हे मी तुम्हाला विचारणार नाही, पण असं जर का झालं तर मोटरमनची म्हणा किंवा लोको पायलटची मनस्थिती कशी होते? कारण आपल्या हातून एखादा जीव गेला, ही एक भावना जी आहे ती अशी गिल्ट देणारी आहे. तर मग त्याचा आपल्या मनावर किंवा गाडी चालवताना किंवा नंतर असा काही इफेक्ट होतो, कारण त्यातनं मग बाहेर कसं तुम्ही पडता? नाही, तो प्रकार खूप दुर्दैवी होतो. ॲक्च्युली आपण म्हणतो ना लोक गाडी खाली येत नाहीत, 10 पैकी 9 लोक जे येतात त्यांनी सुसाईड केलेलं असतं ॲक्च्युली. ओके. जे मी अनुभव केले, 5 वर्ष मी लोकलवर मोटर नव्हतो ना, त्या 5 वर्षात माझ्याकडे गाडीखाली जवळपास 11 जणांचा मृत्यू झाला. त्या 11 पैकी 9 लोकांनी तर जीव दिला होता, लिटरली जीव दिला. आणि 2 जे होते बिचाऱ्यांना त्यांना समजलंच नाही. एक तर छोटा मुलगा होता, त्यांनी विषय काढला. मला तो आठवला प्रसंग आज की आज पण मला रात्रभर होते. आणि 7-8 वर्षाचा मुलगा, घाटकोपरसारखं स्टेशन, संध्याकाळची 8 वाजताची वेळ, म्हणजे अंधारच पडला होता. आणि 4ही लाईनवर लोकल आहेत, लोकल म्हणा किंवा गाड्या आहेत. आणि एक 7-8 वर्षाचा मुलगा त्या घाटकोपरच्या झोपडपट्टीला ट्रॅकमध्ये सैरावारा धावतोय. त्याला समजत नाही मी नक्की कुठल्या बाजूला धावू किंवा कुठे थांबू. तो सगळं म्हणजे दिसतंय सगळ्यांना. आणि मी सगळं लिटरली बघितलं की सगळ्यांनी, प्रत्येक मोटरमधनी किंवा ड्रायव्हरनी गाडीचा स्पीड कमी केला होता आम्ही. पण आपलं आता मोटरसायकल नाही किंवा कार नाही ना की बाबा पटकन थांबवली. बरोबर. तो लिटरली इकडनं तिकडे होतो. आणि पण शेवटी दुर्दैवाने तो आला, तो माझ्या गाडी खाली आला. एवढं म्हणजे प्रचंड मला वाईट वाटलं. ते फिनिश केल्यानंतर रात्रभर मी जागा होतो. असं काही प्रसंग घडल्यानंतर मी थोडा भावनिक असेल म्हणा किंवा थोडा म्हणजे त्या बाबतीमध्ये थोडं माझी मानसिकता कमजोर असेल, असं काहीतरी मला जेवण जायचं नाही. आणि रात्रभर डोळे बंद केले, तो चेहरा समोर येतो. कारण शेवटी लाईट मिळूनला तुम्हाला तो दिसतो चेहरा, लाईटमध्ये म्हणा, दिवसा दिसतो, लाईट तुमच्या हेडमध्ये येतो. तो खूप दुःख प्रसंग असतो. आणि ॲक्च्युली अशा काही प्रसंग जर घडले ना तर आपली जी BST आहे मुंबईची, ड्रायव्हरच्या हातून जर काही अपघात झाला ते लोक त्यांना एक दिवसासाठी
ब्रह्मकुमारीच्या आश्रममध्ये पाठवतात. बरं. तिथे एक म्हणजे मेडिटेशनसाठी. मेडिटेशन. तसा प्रकार आमच्या रेल्वेमध्ये तसा काही नाही आहे. ते मला चलो आदमी इधर रोजी मरत आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे आमच्याकडे माणसंच नाही, स्पेअर माणसंच नसायची. बाबा एखाद्या माणसाला सोडायचं आहे, त्यातनं बाहेर कसं त्यातनं बाहेर पडायचं, मग थोडंसं मेडिटेशन म्हणा किंवा थोडंसं मग म्हणतात ना, रोज बघितल्यानंतर माणसाचं हृदय ना दगड बनतं. नंतर सुरुवातीला तर म्हणजे 2-4 किस्से जेव्हा झाले ना, तेव्हा मला डब्बा मी तसा ठेवून द्यायचो. रात्रभर सुंदर एक माझा मित्र होता. जेवायचा डबा तुम्हाला कारण डबा जरी उघडला ना, आपल्या डोळ्यासमोर येतं ते चित्र. डोळे झोपायला आराम करायला डोळे भेटले की तो समोर तो चेहरा दिसायचा. नंतर मग हळूहळू मी असं केलं की मग असं केलं मी तो आवड केला की त्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघायचं नाही. कारण पर्याय नाही, गाडी खाली तू म्हणजे येणं वाचवणं आहे ते पूर्ण त्या माणसावर अवलंबून. कारण मी काही गाडी अशी बाजूला घेऊ शकत नाही. तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा तुम्हाला बाजूला द्यायचा आहे. आणि ब्रेक मारून तुम्ही आणि ब्रेक मारून तरी थांबले, ब्रेक एअरबॅग जरी लावला तर किमान 750 मीटरच्या पुढे जाऊन तुमची गाडी थांबणार आहे. आणि जे जीव देणारे माणसं असतात ना, हे हार्डली 4-5 फुटात पटकीने अशी आतमध्ये येतात. तेव्हा तर तुम्हाला हातात काहीच नव्हतं, फक्त एवढंच म्हणायचं बाबा माफ कर. आणि मला असं गिल्ट होतं की बाबा त्याच्यात जो आपण म्हणतो चित्रगुप्त, त्यामध्ये माझं नाव येणार बाबा याच्या हस्ते तुमचा मृत्यू दिला, ते फील होतं. ते मला 5 वर्ष मी काम केलं. काही लोकांनी ज्यांनी 20-20 वर्ष वगैरे 25 वर्ष काम केलं ना म्हणजे मोटरमनला, ते काका मेरेचे आज तो बोला 100 के ऊपर तो आराम से हो गए. म्हणजे तुम्हाला बोला आता नंतर माझं मन, मी थोडा भावनिक असेल म्हणा, मी जेव्हा आपल्या इथे गेलो होतो वैष्णोदेवीला, केवळ बाबा त्या गिल्ट फील करणारे मी एक म्हणतात ना प्रायश्चित्त, तसं मी बिना चपलांचा गेलो होतो वरपर्यंत की बाबा माझ्या हातून जे पाप झालं असेल, माझ्या हातून चुकत झाली म्हणजे पाप म्हणता इंडायरेक्टली मी त्यावेळेला जबाबदार प्रायश्चित्त म्हणून मी बिना चपलांचा वरपर्यंत गेलो होतो. त्याचा मी बऱ्यापैकी भोगलं. नंतर 3-4 दिवस अख्ख्या पायाचे सालटी निघाले होते पूर्ण. पण ते एक मानसिक समाधान बाबा मी थोडं त्या पापक्षानंतर गेलं. पण त्यामध्ये लोक गाडीच्या खाली येत नाही, लोक जीव देतात. एखादा असतो जो गाडी खाली येतो. अवघड आहे खरं तर म्हणजे. आणि 36 वर्ष तुम्ही काम केलं, नो वंडर. म्हणजे तुमचे स्ट्रेस लेवल्स पण अगदी स्ट्रेस लेवल होते. त्यामध्ये काय होतं, कामाचा एक स्ट्रेस वेगळा आणि अशी कुठली कामाचा वेगळा असतो. आता लास्ट मोमेंटला आणि जेव्हा लोक वाचतात ना, एखादा पटकन क्रॉस करतो, अरे आता तर सुटली गाडी, मला येईपर्यंत वेळ लागेल. पण तसं नसतं. किंवा काही लोक म्हणजे जीवावर उदार होऊन गाडी क्रॉस करतात. तेव्हा आमचा जो समाज म्हणतो त्यांचा बीपी वाढतो बऱ्यापैकी. खरोखर बीपी वाढतो, लक्ष येणार का बीपी वाढतो. आणि तोंडातनं A to Z शिव्या निघतात. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही शिव्या देता तेव्हा तो नॉर्मल होतो. तुम्ही जर आता म्हणत शांत राहिले. आपण ट्रेनमध्ये इंजिना मागे बसलेलो असतो व्यवस्थित शांतपणे, या गोष्टी आपल्यापर्यंत कधीच पोचत नाही. पण इंजिना पुढे काय काय घडतंय हे आज आपल्याला प्रशांतजींमुळे जाणून घ्यायला मिळालं. हॅशटॅग फ्रॉम ड्रायव्हर सीट असं यांचं फेसबुक पेज आहे. ते नाव अगदी समर्पक आहे असं मी म्हणेन. तुमच्या या रेल्वेच्या प्रवासामध्ये असा तुम्हाला कुठला अनुभव आलेला जो आत्ता आपला विषय झाला, दैवी म्हणा किंवा असं काही तुम्हाला जर का आपल्या या पॉडकास्टमध्ये जर का आठवलं तर अगदी अवश्य सांगा. आठवलं नक्की. एखादा असा किस्सा कुठला असेल की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं जे तो अनुभव मला खूप चांगला आलेला. लोकलवर असताना मी ज्या आपल्या हार्बर ट्रेन चालतात ना, स्पेशली म्हणजे मशीद बंदरच्या वरून बघायला वरती एक तो त्यामुळे हार्बर लाईन काही लोकांना लक्षात येईल. तर तिथून पुढे एक रोड स्टेशन येतं काहीतरी. ॲक्च्युली तिकडे सगळ्या स्लो लोकल चालतात. त्यामुळे टू बी फ्रँक मी तिकडच्या स्टेशनचे नाव कधी लक्षातच नाही ठेवले. कारण मला माहिती प्रत्येक स्टेशनला की मला थांबायचं आहे. लोकांना कुठे म्हणजे नाव होते नो डाऊट, म्हणजे असं लक्षात ठेवायचे असं कंपल्सरी. कारण आपल्याकडे फाटवलं तर लक्ष बाबा माझा मुलं हॉल्ट आहे, विक्रोली हॉल्ट, तर ते दॅट इज ओके. पण इथे सगळ्या लोक वेगळे थांबतात ना. तर एक उंचावर स्टेशन आहे, रे रोड का काहीतरी असेल त्याचं नाव आहे. आणि तिथून पुढे डायरेक्ट आता बऱ्यापैकी उतारा प्रचंड. नवीन आलेलो मोटरमध्ये अशी ब्रीफकेस उडून ठेवलेली होती, जशी आम्ही नेहमी उडून ठेवतो. त्याच्या बाजूला असा आमचा टिपाचा काही असा डेस्क असो, तिथे उतार लागल्यामुळे ती माझी ब्रीफकेस खाली पडली. आणि मी लिटरली ते म्हणजे सगळं हात म्हणजे जे आपण ब्रेकवर हात असतो किंवा ते सोडून मी आपली ब्रीफकेस गोळा करत ती भरली आणि ठेवली. याला हार्डली 1 किंवा 2 मिनिटं लागतात. पण ती तुमची गाडी उतारावर आहे, त्या गाडीने जवळपास 80चा स्पीड पकडला, 80, 85, 90चा परत स्पीड पकडला असेल. आणि मी ऑलमोस्ट प्लॅटफॉर्मला आता टच होतो आहे. आमचा नियम आहे की प्लॅटफॉर्मला जेव्हा तुमचं पहिला म्हणजे आमचा जे मोटरमनची कॅब आहे तेव्हा तुमचा स्पीड असला पाहिजे 40. तर ऑलमोस्ट मी डबल स्पीडने मी एंट्री करतो आहे माझा. आणि तेव्हा माझा ब्रेकवर हात जातो आहे. मी इमर्जन्सी वगैरे ब्रेक पण मारला. तर म्हणजे आपण जे म्हणतो की बाबा आपल्या मनाचा वेग असतो ना, तो बहुतेक कोणीच काउंट करू शकत नाही. विदिन सेकंड मी हे बोलतो की माझी गाडी आज
प्लॅटफॉर्मच्या कमीत कमी 3 ते 4 डबे बाहेर जाणार आहे, 100% जाणार. मी असं गृहीत धरलं की म्हणलं जाणारच आपली, कारण काही पर्याय नाही. मी जिथे 40नी यायचं आहे तिथे मी 90नी येतो आहे. अगदी मी सगळे ब्रेक लागले कबूल आहे. आणि मग आपलं डोंगरपर्यंत झालं. आता आपली नोकरी गेली, समजा सिग्नल लाल असेल तर विषयच संपला. कारण सिग्नल लाल आणि तुम्ही 4 डबे पुढे जाताय म्हणजे तुमचं काही म्हणजे लक्षात नव्हतं. टू बी फ्रँक ते खरंच होतं ॲक्च्युली. तर माझं जे एक दैवत आहे, मी प्रॉपर अकोल्याचा, त्यामुळे आमचं शेगाव आहे, गजानन महाराज माझा जाऊ. मी त्यांना फक्त विनंती केली, बाबा आज तुम्ही मला सांभाळा. आणि खरोखर म्हणजे कोणाला विश्वास वाटव, पण मी जे अनुभवलं ते तुम्हाला सांगतोय. माझी गाडी प्रॉपर हॉल्टवर येऊन थांबली. इमर्जन्सी ब्रेक मारलेला, सगळ्या ब्रेक लावलेले, सगळं करून गेलं. आणि कशी थांबली तर केवळ तो दैवी चमत्कारच असेल. आणि एकदा इमर्जन्सी ब्रेक मारल्यानंतर ना थोडा पुन्हा ब्रेक सुटायला आणि ते प्रेशर मेंटेन करायला साधा 1-1.5 मिनिट जास्त लागतो. तो मला गाडी मागून त्याच्यावर विचारलं, काका क्या हो गया? मला यार थोड़ा गाड़ी का स्पीड ज़्यादा लगा था इसके लिए मैंने, हाँ मला मेरे को भी लगा थोड़ा ज़्यादा स्पीड था. आणि तेव्हा तो खरोखर म्हणजे शेगावच्या महाराजांनीच मला वाचवलं. त्या दिवशी मला असं वाटलं आपलेच म्हणजे आपण माणूस खूप विचार पुढचा करतो. आता मी सिग्नल आला तर पुढे जाणार, माझी नोकरी जाणार, मग मी पुढे काय करायचं इथपर्यंत माझे विचार केलेले. एका सेकंदात म्हणजे सेकंदामध्ये माझं मन कुठल्या कुठे निघून जातं आपलं. तो विचार करून मी आणि थांबली. मला आज पण आश्चर्य वाटतं की केवळ कोणाची तरी कृपा कदाचित पॅसेंजर असेल म्हणून कोणाचे आपल्या मागे शुभेच्छा असतात किंवा आपल्या मागे आशीर्वाद असतात आपल्या थोर मोठ्यांचे चांगले, ज्यांच्याबद्दल आपल्याला ज्यांच्याबद्दल चांगलं वाटतं. तो एक प्रसंग खूप माझ्याबद्दल घडलेला. काटा आला अंगावरती ऐकताना सुद्धा काटा आला. प्रशांतजी, मध्ये तुम्ही आता बोलता सांगितलं की तुम्ही घाटामध्ये पण घाट ड्रायव्हर म्हणून तुम्ही होतात. तर एकतर ती जी इंजिन आहेत घाटामधली ती सगळी अशी विशिष्ट प्रकारची, त्यांचा रंग वेगळा, त्यांचा शेप वेगळा, बघितलं की समजतं की बाबा हे घाटातलं इंजिन आहे. तर ते घाटाची इंजिन काही वेगळे असतात, त्यांना बँकर्स का म्हणतात. आणि पर्टिक्युलरली कर्जत ते लोणावळा हा जो ट्रॅक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळं तिथलं वातावरण असतं. आणि सगळ्यात सुंदर वातावरण आमच्यासाठी प्रवाशांसाठी जे असतं ते पावसाळा. तर ते आमच्यासाठी जे वातावरण सुंदर आहे ते तुमच्यासाठी पावसाळ्यातलं वातावरण कसं असतं आणि त्यातला काही तुमचा अनुभव एखादा तुम्ही शेअर करू शकाल का? नक्कीच. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, दुरून डोंगर साजरे. तुम्ही तो डोंगरात त्याचा जिवंत अनुभव घ्यायचा असेल तर कधी ओळखीत एखाद्या किंवा काकांना रिक्वेस्ट करून फक्त तुम्ही जरी इंजिनमध्ये खाली, स्पेशली पावसाळ्या दिवसामध्ये जर तुम्ही आले आणि जर धुवाधार पाऊस पडत असेल तर पुन्हा तुम्हाला वाटणार नाही की बाबा घाटात जायचं वगैरे. कारण एवढा प्रचंड, एकाच बाजूला दरी आहे, एका बाजूला डोंगर आहे आणि डोंगरावरनं प्रचंड धो पाऊस खाली पडतो. जसं आपण मुरबाडच्या रोडला लोक हौसेने उभे राहतात त्या धबधब्यांच्या खाली, तसं आमच्याकडे राहणं खूप रिस्की आहे. कारण त्या आमच्याकडे फक्त पाणीच येत नाही, तर पाण्याबरोबर छोट्या दगडापासून तर मोठमोठ्या दगडांपर्यंत एवढे वरून प्रचंड खाली येत असतात. दरड कोसळते, त्याला शब्द दगड म्हणू शकत नाही, पण म्हणजे बऱ्यापैकी मोठे दगड असतात. आणि थोडक्यात म्हणजे थोडं झालं असं म्हणणं, जेव्हा आपण जेव्हा ट्रॅक बनवता तेव्हा इथून जी मालगाडी जायची ती 1600 टनची मालगाडी जायची, 1500-1600 टन 1200 टनची जायची. आणि आता जी आपल्याकडे चालतात गाड्या 5200 टन, 5500 टन, 5800 टन. तर काही लोक असे म्हणतात की बाबा तुम्ही आता एखाद्या रोडवरनं आपली नुसती स्कूटर चालली, मोटर गेली किंवा काय गेली आणि त्याच कोणी तुम्ही जर मोठे रेतीने भले डंपर जर तुम्ही चालवले तर तो रस्ता खराब होणार आहे नॅचरली, त्यात चुकीचं काहीच नाही. तर त्याच्यामुळे ते काही म्हणजे दगडांना किंवा डोंगरांना तडे गेले. आणि पावसामध्ये मध्ये त्याच्यात जेव्हा पाणी भरलं जातं तेव्हा तो पाणी त्या दगडाला बाहेर फेकतं. आणि आता रेल्वेने याबद्दल पण खूप बऱ्यापैकी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. असे जे सस्पेक्टेड म्हणजे भाग आहेत संभाव्य जिथे दरडी कोसळू शकतात तिथे रेल्वेने स्पेशली पावसाळ्यामध्ये तिथे कॅमेरे लावलेले असतात. आणि त्या कॅमेऱ्याच्या जे मॉनिटर होते ते कुठल्या तरी बोगद्यामध्ये, जवळपासच्या बोगद्यामध्ये ते मॉनिटर लावलेले असतात. तिथे 24 तास लोक, तिथे चहा नाही, पाणी नाही, डास प्रचंड, एवढा धो पाऊस, इकडे बाजूला खेकडे, वास, साप, चिंपू, बिंदू अशा प्रकारचे सगळे प्राणी पावसाळ्यात ते लोक बिचारे 24 तास त्यांच्या शिफ्ट असतात, ते लोक काम करत असतात. केवळ लक्ष ठेवणार की बाबा कुठे जर दगड पडला तर येणारा गाडीला थांबवायची अरेंजमेंट करते, प्रयत्न करतात. पण कधी असं होतं, एक मी किस्सा सांगितला आहे. एक ती इंदोर पुणे गाडी कल्याणावरून कर्जतवरून निघाली 6:30-7:45 आणि 7:20 मेसेज आला की बाबा ठाकूरवाडी स्टेशनच्या पुढे बऱ्यापैकी दरड, म्हणजे त्यांनी तिथे 3 ट्रॅक आहे, आपले 2 ट्रॅक आहे, दोन्ही ट्रॅक चिखल मातीने गच्च भरून गेले होते. अरे बापरे. आणि नशीब लोकांचं एवढं चांगलं की मी म्हणे ड्रायव्हरचं चांगलं, इंजिन ते त्या चिखलामुळे दरडमुळे जवळपास ट्रॅकवरून 10 ते 15 मीटर 10 ते 12 फूट ट्रॅकच्या बाहेर आलं. पण नशिबाने तिथे पुढे तेवढी स्पेस होती, तिथे दरीत नाही गेलं. कदाचित मग ते जर इंजिनमध्ये गेलं, दरीत गेलं तर त्याच्या वजनाने मग अजून पाठीमागे 4-5 डबे पण त्याच्यामध्ये गेले होते. तर अंगावर शार येणार म्हणजे किंवा
बऱ्यापैकी कधी कधी पावसामध्ये आमच्याकडे येतात लोक लोणावळा काका आम्हाला खायला बोललं. मी काय की लोकांना घेतो, चांगले वाटले बाबा. काही सांगतात का आम्ही इकडे इंजिनियर आहे, तिकडे आता मोठ्या पोस्टवर आम्हाला क्युरियोसिटी आहे बाबा एक बघायची. तर ते त्यांना मी घ्यायचो इंजिनमध्ये, ते बघायचे. म्हणतो काका आमची हिंमत होणार नाही पुन्हा असं अशा पावसामध्ये इंजिनमध्ये बसायची. आणि लिटरली तो अनुभव मी घेतला म्हणा, की एकदा आम्ही समोरच्या इंजिनमध्ये आमचे 3 इंजिन होते. मागच्या इंजिनमध्ये जे वरती आपण ज्याला पेंडाग्राफ म्हणतो, तर पाठीमागून इंजिन पुढे एक दगड असा पडला असेल त्याच्यावर, तर तो पेंडाग्राफ अर्धा तुटला. त्याच्यामुळे ते अर्धा ते थोडंफार ते इंजिन ते व्हायला टाकलं. माझ्याकडे इंडिकेशन आहे की बाबा इंजिन लाईव्ह आहे, पण त्यातला तो अर्धा पार्ट तुटला होता ॲक्च्युली दगड पडल्यामुळे. आणि जेव्हा ते आम्ही परतलीला जेव्हा पास केले तेव्हा त्यांनी वाकडी झाले, बोला काका आपका पीछे का पेंडा आधा टूटा आहे. मग तेव्हा आम्हाला समजलं, कारण पावसाचा एवढा प्रचंड आवाज आणि हवा वादळ भीतीदायक असं ते. जेव्हा तिथे वारा सुटतो ना, त्या स्पेशली मंकी हिलला त्या खालून दरीतनं असा वर येतो वारा. तर म्हणजे अक्षर तुम्ही दरवाजे खिडकी जरी बंद केला ते ज्याला म्हणतात ना जंगलात आवाज येतो सू, तो आवाज आम्ही अनुभवतो. आणि तसंही पण इंजिनला काय एकदा इंजिन उदाहरणानंतर त्याला एवढ्या ठिकाणी होल पडलेले असतात किंवा कुठेतरी इन्स्ट्रुमेंट काढलेलं असतं किंवा नवीन लावायचा होल पडला, तो होल कोणी बुजवत वगैरे नाही. स्पेशली पावसाळ्यात पाणी येतं म्हणा किंवा थंडीमध्ये रात्री खूप थंड हवा येते, तर आम्ही लिटरली अशा कागदाच्या पोंगळ्या करत राहायचे आणि एक एक छिद्र बुजवून ते छिद्र बंद करू की थंड हवा आतमध्ये यायला नको. खूप त्रासदायक आहे. म्हणजे आपल्याला गाणं म्हणायला ठीक आहे किंवा शूटिंगमध्ये बघायला पिक्चरमध्ये बघायला ठीक आहे बाबा, पावसाळी सहल म्हणा अनुभव तो ठीक आहे, पण जो माणूस समोर बसलेला असतो त्याचा म्हणतात ना हॉट सीटच असते एक प्रकारची. तो अनुभव खूप म्हणजे त्रासदायक असतो. एवढं सोपं नसतं. तुम्ही निवांत झोपता पाठीमागे, तुमच्या पत्ते खेळत असतात, तुम्ही गाण्याच्या बेंड्या खेळता, तुमचे किस्से धमाल किस्से चालू असतात, पण ते आमच्या म्हणजे ड्रायव्हरच्या बरोबर तुमचा एक विश्वास असतो की बाबा समोर ड्रायव्हर आहे, तो मला सुरक्षितपणे माझ्या डेस्टिनेशनपर्यंत नेणार आहे. त्या विश्वासाला आम्हाला तडा जाऊ द्यायचा नसतं. म्हणजे आपल्या आरामदायी प्रवासासाठी आपल्याला असं वाटतं अरे काय रेल्वे लेट झाली, काय अमुक झालं तमुक झालं, पण त्याच्या मागे किती माणसांचे कष्ट आहेत, किती लोकांचे हात आहेत. आणि मामाच्या गावाला भाच्याला 36 वर्ष सुखरूपपणे यांनी कसं पोचवलं आहे ते या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येते. घाटाबद्दल मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. 3 बँकर मागे असतात आणि एक मेन इंजिन पुढं असतात. कंट्रोल कोणाकडे असतो? म्हणजे मागच्या 3 इंजिनाकडे असतं का पुढचा ड्रायव्हर जो असतो त्याच्याचकडे सगळा कंट्रोल? नाही, हे इंजिन खेचतं का मागचे लोक ढकलतात? त्याचा एक थोडा टेक्निकल म्हणजे भाग आहे. बघा मी सांगण्याचा प्रयत्न करतो बऱ्यापैकी. एकदा कर्जतवरून मालगाडी निघाली आणि साधारण पळसदरीच्या पुढे चढाव चालू होतो खरा. पळसदरीच्या पुढे बरोबर. तर समोरचं इंजिन जे असतं त्याच्याकडे समजा जेवढी समजा मागचे डबे समजा 40 डबे असतील ना, तर त्या समोरच्या इंजिनकडे साधारण 8 किंवा 10 डबे समोरचं इंजिन ओढतं. ओके. आणि मागचे 30 किंवा 32 डबे आम्ही पाठीमागून ढकलतो. म्हणून त्याला बँकर जे नाव आहे ते बँक म्हणजे पाठीमागून ढकलले, म्हणून त्याचं नाव बँकर्स पडलंय. म्हणजे बँक का बँक? बँकर BANKER बँकर म्हणतात त्याला. बँकर बाबा पाठीमागून ढकलणे. तू म्हणजे 2/3 लोड माझ्याकडे येतो. समजा 5 डबे असेल, 2 डबे त्याच्याकडे येतात आणि 3 डबे माझ्याकडे असतात किंवा 300 म्हणत जेवढे डबे वाढत जातील तेवढ्यात जास्त डब्यांची संख्या माझ्याकडे असते, कारण माझ्याकडे 3 इंजिन आहे. म्हणजे थोडक्यात टेक्निकल भाषेत जर का आपण म्हणलं तर पुढच्या इंजिनाचा जो लोड आहे, समजा 50 डब्यांची गाडी आहे आणि असं आपण हे अजून करू की पुढचे 10 डबे पुढचं इंजिन खेचतंय, तर म्हणजे पुढच्या इंजिनाची जी पॉवर आहे तो ती पॉवर फक्त त्या 10 डब्यां एवढीच फक्त ऍडजस्ट करणार असं? नाही, तसं नसतं. पण ते चढावामुळे ते ऑटोमॅटिक म्हणजे जमतं, ते असं होऊन जातं. चढावामुळे ते ऑटोमॅटिक ते होतं, म्हणजे बॅलन्सिंग होऊन जातं. मागे 3 इंजिन आहेत तर ते इंजिनवर तो जास्त लोड येतो, तो ढकलू शकतो. कारण ते चढावा जेवढा जास्त आहे आपल्या घाटामध्ये, तो ती थोडासा फिरत जातं म्हणून लक्षात येत नाही. म्हणून ते जे तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा की 500 मीटर तुम्हाला जे वरती जायचं आहे, 500 मीटर काय उंची काही कमी होत नाही. आणि किती किलोमीटर आहे का तो घाट? आहे 21 किलोमीटरचा. पळसदरीपासून पळसदरी म्हणजे 25 किलोमीटर. पळसदरीला काही जण पळसदरी म्हणतात, म्हणून म्हटलं पळसदरीपासून किती किलोमीटर आहे? पळसदरीपासून 21 किलोमीटर. 21 किलोमीटर म्हणजे थोडासा वेडा वाकडा वळणाने जातो म्हणून तो लक्षात येत नाही. असा जर कसार इगतपुरी असा स्ट्रेट घाट आहे, तिथे लक्षात येते अरे बापरे चढावा जाते. म्हणा लांब असल्यामुळे आणि थोडंसं जिओग्राफिकल कंडिशन म्हणा काय असेल, थोडा असा वळणावळाने की जेणेकरून कमीत कमी चढाव एका वेळा येऊ म्हणून ते इंजिनिअरिंग बरोबर आहे. ते इंग्रजांची इंजिनिअरिंग म्हणा असं नाही, पण खरोखर उत्कृष्ट. आणि त्यांनी आजपर्यंत आपण त्या बेसवर चालवतोय गाड्या. पण नंतरचा एक ट्रॅक आपण केला वाटतं ना आपण? पहिले दोन होते. तिसरी लाईन, थर्ड लाईन जी आपण म्हणतो त्याला, जी नागनाथ केविनकडे ती आपण केली. आणि आता तर अजून फ्युचरमध्ये बहुतेक मॅक्झिमम ट्रॅक जसा आपलं मिसिंग लिंक जसा केलेला आहे तसा अजून एक ट्रॅक होणार आहे. तो जवळपास 99% बोगद्यातनंच जाणार आहे, म्हणजे तो बाहेरून तुम्हाला दिसणारच नाही.
पण त्यामध्ये त्यांनी खूप जास्त चांगली सोय केली. आता आमच्या ट्रॅकमध्ये बोगद्यामध्ये स्पेशली तुम्हाला खाली उतरलं की खूप कमी जागा राहते चालायला. लिटरली तुम्हाला त्या डब्यांना धरून धरून मागे जावं लागतं. आणि पावसाळ्यामध्ये तर किंवा अंधारामध्ये ते टेन्शन होतं की बाबा एवढं धो पाणी येतं आहे. आम्ही भरपूर खेकडे बघितले, मोठमोठे विंचू बघितले, साप सरळ करत आपल्या तुमच्या बाजू निघून जातात. म्हणजे तुम्हाला चौफेर लक्ष पाहिजे. ड्रायव्हर म्हटल्यानंतर जेवढे तुमचे काय म्हणतात त्याला सेन्स करणारे सेन्सर्स आपले सगळे डोकं, डोळे, कान, नाक, तोंड, दोन्ही तुमचे पाय. कारण ते तुम्हाला पाय जेव्हा घाटामध्ये गाडी जेव्हा चाका जागेवर घसतात ना तेव्हा तुम्हाला सँडल चालवायचे असतात. म्हणजे अशी वाळू पडते रुळावर चाकाच्या समोर. हो बरोबर बरोबर आलं लक्षात. ते ऑपरेट करायला पहिल्यांदा आम्हाला ते खाली पायामध्ये असायचं पॅडल आणि एक ब्रेक होतो. ते म्हणजे आता समजा एक की बाबा समजा ब्रेक लागला तर माझ्या इंजिनला ब्रेक लागायला नको म्हणून एक ते पॅडल होतं, त्याच्यावर पण पाय ठेवायचा आहे. म्हणजे तुमचा प्रत्येक अवयव, दोन्ही पाय, दोन्ही हात, दोन्ही कान, दोन्ही डोळे, नाक, तोंड आणि मेंदू, मन मुख्य. कारण नाकात आता तुम्हाला नाकाला काय म्हणलं तर एखाद्या वायरिंग वगैरे जळालं तर त्याचा वास तुम्हाला सेन्स करता आला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मी तुम्हाला हा प्रश्न पण मला विचारायचा होता, घाटामध्ये उतारावरती ज्यावेळेला ट्रेन थांबते त्यावेळेला त्यातनं त्या ब्रेकमधनं कधी कधी धूर पण येतो, त्याचा वास. आणि नॉर्मल समजा काही प्रॉब्लेम असेल त्याचा वास्तव पण तुम्हाला वेगवेगळा जाणवत असेल. त्याची आम्हाला सवय झाली, कारण आता एअरबॅग आल्यामुळे काय ते जास्त प्रेशरने ब्रेक लागतो ना, त्यामुळे ते थोडं घर्षण त्याचं जास्त होतं. तर धूर तर 100% दिसतो, दिवसा दिसत नाही पण रात्री धूर बऱ्यापैकी धूर दिसतो. आणि कधी कधी लिटरली कधी कधी आग पण लागते. एकदा असाच प्रश्न झाला, माझी काहीतरी रात्रीची गाडी होती, विदर्भ एक्सप्रेस होती. ते मी इगतवरून निघालो तर एक तिथे कॅबिन आहेत, TGR1, TGR2, TGR3 इकडे त्याचे स्टेशनला नाव आहेत ना लोणार घाटामध्ये, तर त्याचे नावं नाही, ते नंबर आहेत कॅबिनला. तर TGR2च्या आसपास चेन पुरिंग झाली. तर आम्हाला वाटलं बाबा झालं काहीतरी, बघितलं. नंतर माझ्या चिन्हावर गाडीमध्ये अटेंड केली. पुन्हा थोडंसं गेल्यानंतर पुन्हा चेन पुरिंग झाली, तर पुन्हा ते अटेंड केलं. शेवटी कचऱ्याला आमचा हॉल्ट पण नव्हता, तर म्हणून मी कचऱ्याला हॉल्ट थांबवली. कारण तो सारखा कोणीतरी एक माणूस होता असेल, तो चेन पुरिंग होता. कचऱ्याला हॉल्टला जसा आला तर एक AC मधला एक मोठा पत्रकार होता, तो आला आणि आम्हाला शिवी काय करायला, म्हणजे तुम्हाला अक्कल पिकल आहे की नाही. म्हणलं म्हणजे झालं बाबा, हो काय झालं, हो म्हणजे त्या ब्रेकमधनं केवढा दूर निघतो, एवढी आग लागल्यासारखं वाटतं आणि तुम्ही गाडी चालवताय. आणि म्हटलं बाबा तो एअर प्रेशरमुळे तो म्हणलं घर्षण जास्त होतं. नाही म्हणे गाडी लागला, तो माणूस पट्टा म्हणे मी इथून गाडी सोडून देणार नाही, तुम्ही म्हणजे मला इन्शुअर का की असं पुन्हा होणार नाही. अरे म्हणलं फक्त असा प्रकार घाटामध्ये होतो, नंतर आता लेवल रोडना आता काही घाटामध्ये तुम्हाला कंटिन्यू ब्रेकिंगमध्ये यायचं आहे. आणि ते सेफ आहे, तिकडे सेफ आहे, त्यात काय तो होत नाही. इशू तो काय फार मोठा नव्हता, म्हणतो एवढा घाबरला होता. आणि म्हणतो मी याला फोन करेल त्याला फोन करेल, शेवटी RPFला बोलावं लागलं. म्हटलं साहब अगर आपको डर लग रहा है तो ये गाड़ी से मत जाइए, पीछे दुसरा गाडी आहे या लोकल में जाओ, बैठो सामने कसा लोकल आहे. तो एवढं मी इरिट झालो, तो आमची सगळ्या पिढ्यांचा उद्धार करून झाला. तुम्हाला समजत नाही म्हणजे तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय. म्हटलं बाबा असा तुमच्या जीवाशी. म्हणजे जसं फ्लाईटमध्ये पायलट सांगतात की टर्ब्युलन्स जर का आला तर तुम्ही घाबरू नका, फ्लाईट्स आर मेड फॉर टर्ब्युलन्स. ते दोज ब्रेक्स आर मेड फॉर ॲक्सेप्टिंग दॅट फायर ऑल्सो. स्मॉल अमाऊंटमध्ये जी काय फायर किंवा स्पार्किंग होत असेल. पण प्रवाशांची मनस्थिती पण कधी कधी मी तुम्हाला सांगतो, प्रवास करत असताना डब्यातनं वेगळा जरी आवाज आला ना तरी कान बरोबर सेन्स करतो लगेच, कारण सगळं माहिती असताना असाच आवाज यायला पाहिजे. जर का वेगळा कुडकुड आवाज आला की सावध होऊन आतमध्ये बसायला होतं असं, किंवा काहीतरी वेगळं घडते बरं का. पण मग तो नंतर जातो. कधी कधी असं होतं ना, खडखड 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 कंटिन्युअस असा आवाज येत राहतो. त्याच्यावर एक किस्सा आपले आहे ना की विश्वेश्वरय्या म्हणून आहेत, विश्वेश्वरय्या, त्यांच्यावर सांगू का तो किस्सा? सांगा की. आता ज्यांनी म्हणलं नाही आवाज, म्हणजे एक असा एक किस्सा सांगतो. म्हणजे असे पण लोक असतात. आणि एक आपले जे विश्वेश्वरय्या म्हणून जे आपले मोठे वैज्ञानिक होते, एकदा म्हणजे परदेशातल्या कुठल्या तरी ट्रेननी जात होते, तर त्यांचं सगळं लक्ष त्या रिदमवर होतं ट्रॅकच्या. त्यांना काहीतरी वेगळं वाटलं म्हणून त्यांनी चेन पुल केली. आता तो इंग्रजांचा म्हणजे साहेबांचा देश, ते लगेच तिथे आले बघायला बाबा कोणी, त्यांनी स्वतःहून झालं बाबा मी चेन ओढली. म्हणजे तसं आपलं इंडियन म्हणलं तर त्या लोक आपल्याला डॉमिनेट करतात, तर तुम्ही चेन ओढलीच कशी काय. म्हणजे नाही म्हणे मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय ट्रॅकमध्ये, जो माझा अनुभव आहे. त्यांनी म्हणजे सांगितलं मी असा आता वैज्ञानिक आहे किंवा मी या फील्डमध्ये काम करतो. तर म्हणे नाही असं नसेल तर म्हणजे तुम्हाला आमच्या नियमाप्रमाणे शिक्षा होणार, मग तुम्ही चेन ओढली आहे विनाकारण. कारण त्यांच्यामध्ये असं काही नव्हतं. त्यांनी साधारण तुम्ही थोडं अंतर जाऊन बघा, माझ्या मताने कुठेतरी ट्रॅकला क्रॅक गेलेले आहेत तुमच्या, जे तुमचा ट्रॅक आहे. आणि ते मग त्यांनी बघितलं, थोडा वार त्यांच्यावर पण विश्वास ठेवला की बाबा एवढा माणूस शिकलेला वगैरे आहे, आणि खरोखर त्या ट्रॅकला क्रॅक गेलेली होती. म्हणजे असे पण लोक असतात की ज्यांना जजमेंट येतं की बाबा असं होऊ शकतं म्हणून. प्रशांतजी, इतकी सुंदर माहिती रेल्वेबद्दल तुम्ही सांगितलीत, हॅशटॅग फ्रॉम ड्रायव्हर सीट, आणि काही तुम्ही किस्से पण सांगितलेत. दर्शको, मला इथे तुम्हाला एक नमूद करावं असं अगदी आवश्यक वाटेल
आत्ता सरांनी जेमतेम 2 ते 3 किस्से सांगितले. त्यांच्या पुस्तकामध्ये असे असंख्य किस्सेच असं नाही, पण सगळी जी परिपूर्ण माहिती आहे, म्हणजे आपण म्हणतो ना कंप्लीटिंग द सर्कल, ही सगळी माहिती यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. तर ज्यावेळेला पुस्तक येईल या व्हिडिओमध्ये मी त्याचे डिटेल्स टाकेन, अगदी अवश्य बघा. आणि आपल्या दर्शकांपैकी कोणाला पुस्तक हवं असेल तर मग ते त्यांना कसं आणि कुठे उपलब्ध होईल? साधारण पुढच्या महिन्यामध्ये माझं पुस्तक प्रकाशित होत आहे. तर तसं मी फेसबुकवर टाकेल, पोस्ट करेल तसं. आणि तुम्हाला ऑनलाईन मागवता येईल किंवा मला पत्ता म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्ही पत्ता वगैरे पाठवला तर तसं पण तुम्हाला घरपोच ते पुस्तक मिळू शकेल. किंवा ते ॲमेझॉन तर काय कॅन्डल वगैरे काय असतं का किंडल हां किंडल त्याच्यावर पण ते बहुतेक उपलब्ध करणार आहे. तो सगळे प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला वेळेबरोबर बदला होतो. माझा एक फंडा होता, परिवर्तन संसर्ग नियम आहे. आणि ते आपण म्हणजे तेवढं बदल आपण स्वीकारावे. उगाच मला काय किंवा असं नाही. आपण जर तुम्हाला आजच्या पिढीबरोबर तर तुम्हाला संवाद साधायचा असेल तर हे सगळं तुम्हाला येणं बघायचं. त्यामुळे मी सगळे जेवढे आपले प्लॅटफॉर्म आहेत त्या सगळ्यावरती त्याच्यावर ते सगळं पुस्तक उपलब्ध असणार आहेत. आणि ज्या वेळेला ते पुस्तक येईल त्यावेळेला आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा सरांशी संपर्क कसा करायचा, आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्यावेळेला जे काही डिटेल्स असतील ऑनलाईन समजा ऑर्डर करण्यासाठी साईटचे डिटेल्स असतील किंवा फोन नंबर असेल, तर ज्यावेळेला ते पुस्तक प्रकाशित होईल आणि मला खात्री आहे तुम्हाला पण निश्चितपणे सगळे किस्से, सगळी माहिती, 36 वर्षाचा प्रवास हा पॉडकास्टच्या माध्यमातून आपण थोड्याफार प्रमाणात तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, रादर आपल्यापर्यंत. कारण मी रेल्वेचा एवढा चाहता आणि प्रेमी आहे. याच्यामध्ये माझा ॲक्च्युली पर्सनल इंटरेस्ट पण होता की मला हे सगळं जाणून घ्यायचं होतं की रेल्वे चालते कशी, रेल्वेचा प्रवास, गिवन अ चॉईस मी फ्लाईटनी जाणार नाही पण रेल्वेनी प्रवास करतो होता. हे सगळं आपल्याला त्या पुस्तकामध्ये सुद्धा वाचायला आणि बघायला मिळेल. तर ज्यावेळेला सर तुमचं पुस्तक ज्यावेळेला प्रकाशित होईल त्यावेळेला परत एकदा मी संपर्क करून ते मला तुम्ही सगळे डिटेल्स द्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साईट असेल तर साईट, फोन नंबर कुठला असेल तर फोन नंबर, किंवा ॲमेझॉनवरनं ऑर्डर करायचं असेल तर ॲमेझॉनवरनं कसं ऑर्डर करायचं ते. आणि पुस्तकासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मुळात काय, मला वाचनाची प्रचंड आवड आणि ही संस्कृती हळूहळू लोप पावत चालली म्हणण्यापेक्षा लोक असं नाही की कोणी वाचत नाही असं नाही, पण ते जे म्हणणार किंडल वगैरे काय तिथे वाचतात ना, त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष वाचक समजत नाही. आता जेवढे आपल्या छान छान जे वाचनालय होते, मोठमोठे वाचनालय अक्षरशः म्हणजे बंद पडले. कारण एकच की लोक म्हणजे तिथपर्यंत जात नाही. तर असं नाही की तिथे जात नाही म्हणजे लोक वाचत नाही. तर मी खूप म्हणून का आम्ही पुस्तक होतो म्हणजे दिसत तर कधीच नाही, पण तो आम्ही तुमचं असं फिजिकल म्हणजे काय म्हणतात त्याला हार्ड कॉपी नाही वाचत, आम्ही नेटवर वाचतो किंवा इकडे वाचतो. तर हरकत नाही ना, म्हणजे फक्त हे म्हणजे काय म्हणतात त्याला प्लॅटफॉर्म चेंज झाला. लोकांना वाचनाची आवड आहेच, फक्त ते तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. तुम्ही प्लॅटफॉर्म चेंज झाल्यावर जस्ट ऑन अ लायटर मोड ठाण्या मुंबईचे किंवा हा जो आहे वेस्टर्न सेंट्रल लाईन तिथली कुठली जर का आपले प्रेक्षक असतील, प्लॅटफॉर्म चेंज त्यांना काही नवल नाही. इकडची लोकल तिकडे, तिकडची लोकल इकडे, प्लॅटफॉर्म कंटिन्यूस चेंज होतच असतात. पण त्याप्रमाणे आपणही बदलायला पाहिजे. आणि खरंच तुमचं खूप कौतुक आहे की तुम्ही किंडलसारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुमचं पुस्तक उपलब्ध करून देता. प्रशांतजी तुमचे खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही पुण्यावरनं मी आलो तुमच्या इथे नेरळला आणि तुम्ही या पॉडकास्टसाठी तयार झालात आणि कुठलंही हातचं न राखता सगळी तुम्ही माहिती अगदी सुंदर पद्धतीने दर्शकांना दिलीत. आता जे कोणी हा व्हिडिओ बघतील, तुम्ही ज्यावेळेला ट्रेनमध्ये बसाल त्यावेळेला अशी कुठली एखादी हे घडली घटना किंवा इंजिन आपलं कसं चालतंय, कोण चालवतं आहे, हे तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये अगदी नक्की असेल. व्हिडिओच्या शेवटाकडे आपण आहोत. तुम्हाला आपल्या दर्शकांना अजून काय सांगायचं असेल तर तुम्ही अगदी अवश्य सांगा. पण तुमचे अतिशय मनापासून खूप खूप आभार. आणि जाता जाता फक्त एक छोटासा प्रश्न विचारतो. रेल्वेचे जे हॉर्न वाजतात तर विचारायचा राहिला, वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तर त्याच्यात पण काही साईन आहे का ते सांगून आपण व्हिडिओची सांगत आहोत. नक्कीच. रेल्वेमध्ये एक ज्याला म्हणतात व्हिसल कोड म्हणतात, तो साधारणतः लोकलवर थोडा जास्त वापरला जातो आणि मेल ट्रेनवर वगैरे एवढा वापरायची गरज पडत. व्हिसल कोड म्हणतात त्याला ॲक्च्युली. आता एक लांब हॉर्न जेव्हा गाडी सुटायच्या अगोदर आपण जसं ऐकतो आपण त्याला एक लॉंग हॉर्न म्हणतात त्याला. त्या दोन, एक शॉर्ट व्हिसल आणि एक लॉंग व्हिसल. त्याप्रमाणे इंजिनमध्ये पण एक लॉंग हॉर्न आणि म्हणजे एक फ्रंट हॉर्न आणि एक बॅक हॉर्न असा प्रकार असतात. म्हणजे पाठीमागच्या लोकांना समजावं की बाबा आता गाडी सुटायला तयार आहे, तर तेव्हा एक आम्ही लॉंग हॉर्न वाजवतो, एक शिटी लॉंग व्हिसल, की बाबा वी आर रेडी टू स्टार्ट. म्हणजे लोकांनी जे काय प्लॅटफॉर्मवर घेत असतील किंवा त्यांनी आता आपल्या गाडी डब्यात येऊन बसावं म्हणून हा एक प्रकार झाला. किंवा काही असे असतात जे म्हणजे त्यांना त्या कोडचा लोकांशी संबंध नसतो, तो संबंध होतो स्टेशन मास्तर
किंवा पोलीस वगैरे पोलीस, तर समजा किंवा चेन पुलिंग आता तुम्ही जरा लोकलला ऐकायला झाला आवाज किंवा पॅ 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 वेगळ्या पॅ पद्धतीचं पॅ असेल. पॅ म्हणजे 2 शॉट 1 लाँग, लाँग. 2 शॉट 1 लाँग म्हणजे बाबा कुणीतरी चेन पुलिंग झाली तर मग स्टेशनचे पॉईंट्स म्हणा किंवा जे काय लोक ते त्या हिशोबाने ती गाडी चेक करायला बघतात. किंवा एक हॉर्न असा असतो इमर्जन्सीमध्ये समजा कुठे काही एखादा आंदोलन वगैरे झालं किंवा काय लोक चिडून येतात आमच्याकडे. एक तुम्हाला ही पण विनंती आहे की प्रत्येक गोष्टीला ड्रायव्हर जबाबदार नसतो. आपल्याकडे काही पण अपघात झाल्यानंतर आपला एक पटकीने वाप येणारे ड्रायव्हर असणार, दारू पिला असेल असं नसतं. रेल्वे आणि फक्त रेल्वे कधी असं मोठेपणा घेणार की मी रेल्वे चालवतो, एकटा माणूस रेल्वे चालूच शकत नाही. हे टीम वर्क आहे. त्याच्यामध्ये अगदी पार झाडूवाला सफाईवाल्यापासून तर पार तुमचे GM सगळे लोक इन्व्हॉल्व असतात. कारण तो एक समजा साडी लावणार तर त्याची साफसफाई असणार, त्याचं ऑइलिंग असणार, त्यासाठी बुक करणारे स्टेशनवर बसलेले रिझर्वेशन काउंटरमध्ये क्लर्क असणार, नंतर CNW तो ब्रेक लागतो की नाही तो बघणारे असतात, इंजिन चेक करणारे असतात. तर म्हणजे हे टीम वर्क आहे. त्याच्यामुळे असं कधी कोणीच म्हणू नये की मी गाडी चालवतो, आम्ही गाडी चालवतो. त्याच्यामध्ये मला जास्त म्हणून की आम्ही गाडी चालवतो. तर असे वेगवेगळे हॉर्न असतात की मग एकाचा हॉर्न असतात कंटिन्यू 11 हॉर्न झाल्यानंतर मग पोलिसांना वगैरे समजतं किंवा तिथले जे असतात RPF वगैरे त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, ड्रायव्हर सामान्यांना काहीतरी त्रासामध्ये असतात ते बोलवतात. ते असे हॉर्न आहे पण ते लोकांसाठी फार कमी आहेत. ते फक्त आमच्या स्टाफसाठी संबंध आहे. फक्त चेन पुलिंगचा हॉर्न तुम्ही जो साधारण ऐकला असेल लोकलवर सांगतो असा चेन पुलिंग केल्यावरती. खूपच छान प्रशांतजी, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार आणि पुस्तकासाठी पण तुम्हाला हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर पुस्तक ज्यावेळेला सरांचं येईल त्यावेळेला ते पुस्तक तुम्हाला हवा त्या मार्गाने बाय पोस्ट असेल किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध असेल ते, किंवा किंडरच्या माध्यमातून सुद्धा, किंवा डायरेक्ट तुम्ही यांच्याकडनं सुद्धा ते पुस्तक मागू शकता. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. एक माझं ते धनश्री लेलेंचं तुम्ही खूप सगळ्या लोकांनी व्याख्यान ऐकलं असाल. धनश्री लेले ते त्यांच्या व्याख्यानात पण मी पण थोडा फॅन म्हणलं तरी चालेल किंवा अध्यात्मावर थोडाफार बरेच जण त्यांचं नॉलेज म्हणजे अगदी त्यांचं जेव्हा ते हे करतात म्हणजे निरूपण म्हणा किंवा कुठलं जे काय असेल कीर्तनवर ते म्हणतात श्रोते हो तुम्ही जगदीश आहे माझे. कारण माझ्याकडे खूप चांगली माहिती आहे पण माझ्याकडे ऐकणारं कोणीच नाही आहे. तर त्याचा उपयोग काहीच नाही ना. जेव्हा 5-50 लोक 100 लोक समोर येऊन बसतील आणि मी जेव्हा तुम्हाला सांगेल तर ते सांगण्यामध्ये जे मला समाधान मिळतं ना तसं आज समाधान मला मिळालं आहे की बाबा रेल्वेबद्दल जो उठसूट ज्यांना काही ABCD माहिती नाही तो उठून फक्त शिव्या घालतो आम्हाला. लेट झाले अरे त्यांचं काय होतं अरे खाली पगार मिळताय असं म्हणजे काहीच माहिती नसताना तुम्ही आम्हाला असं अर्वाच्या भाषेमध्ये नका बोलू. तुमचेच आम्ही भाऊबंद असतो आणि प्रत्येकाचाच आजच्या तारखेला मी म्हणतो प्रत्येकाचा कटाक्ष असतो की बाबा माझी गाडी वेळेतच सुटली पाहिजे. आता काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेरच्या असतात. जसं आता तुम्ही काका तुम्ही असे सांगता एक तरी लोक तुम्ही धड चालते का आलं कारण तुमचा चांगला तेवढा प्रचंड सिस्टीमवर आता तुमची स्वतःची कार असते त्यामध्ये कॅबिनेट लिहिली असते बाबा 5 माणसं 6 माणसं तुम्ही एखादा तरी जास्त घेता का नाही घेत. बरोबर फार पडता एखादा छोटा मुलगा घ्याल पण आमच्या इथे फक्त आतमध्ये लिहिलं तर तुम्ही कधी काही टाइम वाहतात व सिटिंग कॅपॅसिटी 80 आणि त्या डब्यात लिटरली तेव्हा 500-550 माणसं बसले असतात. शेवटी ती मशिनरी आहे आणि त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही की बाबा किती लोकांनी गाडीमध्ये यावा. ज्याचा ताकद असेल तो गाडी पकडतो, जो बघतो गर्दी जास्त म्हणून तो सोडून देतो. त्यामुळे मेन सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे आपल्याकडे लोकसंख्या आणि जे आपलं दिवसामध्ये 24 तास तुमच्याकडे ते तुम्ही वाढवू शकत नाही. लोकांना वाटतं असं कारण आता हळूहळू प्रत्येक गाडीचा वेळ कमी होत गेला आहे. पण त्याचा इम्पॅक्ट झाला की आता तुम्ही दर 4 मिनिटांनी एक गाडी आहे ओके पण जर एक गाडी थांबली तर त्यामागे गाड्यांची लाईन लागून जाते ना. पहिल्यांदा काय होतं बाबा पहिले 10 मिनिटानंतर एक गाडी तर तुम्ही 4 मिनिट जरी थांबले 5 मिनिट तरी तो फरक पडत नव्हता कारण ती दुसरी गाडी 10 मिनिटांनी येणार. आता तुम्हाला तो चान्सच मिळत नाही. तुम्ही एक गाडी थांबली की समजा 5 मिनिटामध्ये तुमच्या मागे कमी 10-15 गाड्या तरी लाईन लागणार आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट ब्लेम मी सगळ्यांना सांगतो काय की मला डायरेक्ट असा ड्रायव्हरला कुठवर ब्लेम करू नका किंवा कुठल्या सिस्टीमला ब्लेम करू नका. मेन प्रॉब्लेम आपल्याकडे लोकसंख्या आहे. आपल्या डेव्हलपमेंट प्रचंड झाली आहे पण सगळा डेव्हलपमेंट आपला विकास जो झाला आहे तो आपली लोकसंख्या खाऊन जाते. आणि आपली आता काही वृत्ती असते काही लोकांची म्हणजे तिकीट काढायचं 5 रुपयाचं आणि दादागिरी करायची 1000 रुपयाची. तसं नको. माझी गाडी वाढली प्रत्येक कुठली रेल्वेच नाही ज्या काही संबंधित रेल्वेच्या असतील किंवा आपल्या भारतात ते माझी समजलं पाहिजे. मग माझ्या घरावर तुम्ही दगड मला मी लगेच बाहेर जाऊन आवाज देतो पण जेव्हा 10 लोक दगड मारतात रेल्वेवर होते तेव्हा तुम्ही कोणीतरी अडचण त्याला बाबा तू रेल्वे का बरं मारतोय. आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाचं आणि दगड रेल्वेवर आता म्हणजे काही अर्थही समज नाही. त्या मुंबईमध्ये आमच्या वेळा मुंबईत लाईट गेले 3 तास की आम्हाला दगड खावं लागायचे. अरे काही संबंध आहे का रेल्वेचा. रेल्वेची लाईट आम्ही घालवली नाही ना. MSCBच्या ऑफिसवर तुम्ही जाणार मोर्चा घेऊन रेल्वेला दगड मारणार म्हणजे काय. अगदी बरोबर आहे. सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या
त्या गोष्टी अगदी खरंच लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. आणि ब्लेम करणं सोपं असतं, पण आपण ज्यावेळेला इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गो इन टू समबडी एल्सेस शूज. जसं त्या जागी आपण स्वतःला बघत नाही, तोच तर त्या जागेमागचं किंवा त्या कामामागचं, त्या कामामागे किती मेहनत आहे, किती लगन आहे किंवा किती परिश्रम आहेत, किती त्याग करावा लागतो, कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. दिवाळीमध्ये आपल्याला आठवडाभर सुट्टी असते, लोको पायलटला, मोटरमनला सुट्टी नसते. इयर एंडला त्यांना सुट्टी नसते, घरी पूजा असेल त्यांना सुट्टी नसते, पाऊस असेल त्यांना सुट्टी नसते. कोविड काळातसुद्धा त्यांना सुट्टी नव्हती. ट्रेन भले पॅसेंजर कमी असतील किंवा ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी असेल, तरी अशा या सगळ्या ट्रेन 24 तास चालू, 24/7 अशी यांची सर्व्हिस. प्रशांतजी, पुन्हा एकदा तुमचे खूप धन्यवाद. खूप आभार. तर दर्शको, हे होतं फ्रॉम ड्रायव्हर सीट श्री प्रशांत परजुरे. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये कॉमेंट करून अगदी अवश्य सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या चॅनलचं तिकीट काढायला विसरू नका. तिकीट काढणं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे असे कोणी जर का रेल्वेचे मित्र असतील, की ज्यांना रेल्वेचे मित्र म्हणजे रेल्वे प्रेमी मित्र असतील, त्यांना या व्हिडिओची लिंक अगदी अवश्य फॉरवर्ड करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. धन्यवाद.